नमस्ते. जर कोणी नवीन बिझनेस स्टार्ट केला असेल, तर अकाउंटिंग हे त्यांच्यासाठी कसं इम्पोर्टंट आहे, हे आज आपण समजून घेऊया. अकाउंटिंग हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांना त्यांच्या बिझनेसमधून किती इन्कम मिळालंय, किती एक्सपेन्सेस झाले किंवा किती अमाउंट इन्व्हेस्ट केली, हे समजून घेण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग हे अत्यंत इम्पोर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्याने नवीन बिझनेस केला सोपचा, हँडमेड सोपचा. तर ते सोप बनवण्यासाठी त्याला किती रॉ मटेरियल लागलं किंवा किती कस्टमर त्याच्याकडे मिळाले, त्याचा किती सेल झाला, हे त्याला समजू शकतं. आणखीन काय-काय महत्त्वाचे निर्णय तो स्टार्टअप अकाउंटिंगमध्ये करू शकतो. तर त्याला त्याचे फंड्स मॅनेज करण्यासाठी, म्हणजे अचानक बिझनेसमध्ये असं व्हायला नको, की समोरची व्यक्ती ही त्याला पैसे मागतीये क्रेडिटर्स, पण त्याच्याकडे पैसे नाहीयेत किंवा काही देणी त्याला आता द्यायची आहेत, तर त्याच्याकडे फंड्स नाहीयेत. असं जे कॅशचा इम्बॅलन्स होतो थोडक्यात, आपल्याकडे कॅश एकदम अपुरी पडते. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होण्यासाठी त्याला अकाउंटिंग हे इम्पोर्टंट असतं. नेक्स्ट, ट्रॅकिंग स्पेंडिंग म्हणजे काय? तर तो जो खर्च करतो बिझनेसमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो रेंट देत असेल, इलेक्ट्रिसिटी देत असेल, सॅलरी देत असेल, तर तो कुठल्या गोष्टीवरती किती खर्च करतोय? हे जे आहे ना, याचा ट्रॅक, मंथली ट्रॅक, इयरली ट्रॅक ठेवण्यासाठी अकाउंटिंग हे इम्पोर्टंट असतं. नेक्स्ट असतं बिल्ड ट्रस्ट. आता सपोज एखाद्या पार्टीने किंवा एखाद्या थर्ड व्यक्तीने तुमच्या बिझनेसमध्ये काही फंड्स इन्व्हेस्ट केले असतील, तर त्या व्यक्तीला समजावं, की खरंच या बिझनेसमधून ह्या व्यक्तीला किती प्रॉफिट होतो, ही व्यक्ती मला इन फ्युचर ते पैसे रिटर्न करू शकेल की नाही? हा जो ट्रस्ट बिल्ड करण्याचं काम असतं, ते तुमचं अकाउंटिंग करतं. बेटर डिसिजन्स म्हणजे हा बिझनेस पुढे एक्सपांड करायचा का हा इथेच डिस्कंटिन्यू करायचा? का इथे अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची? हे जे डिसिजन्स असतात तुम्हाला, म्हणजे ते फायनान्शियल असो किंवा नॉन, म्हणजे ते पैसे गुंतवणारे असो किंवा न गुंतवणारे असो, पण हे सगळे डिसिजन्स घेण्यासाठी तुम्हाला अकाउंटिंग हे इम्पोर्टंट असतं. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं टॅक्स कंप्लायन्स. जर तुमचा नवीन बिझनेस असेल आणि हळू त्याच्यामध्ये वाढ होणारच असेल, तर तुम्हाला जो काही प्रॉफिट आहे त्यामध्ये इन्कम टॅक्स रूलप्रमाणे, नंतर जी रूलप्रमाणे तुम्हाला टॅक्स हा पेमेंट करावाच लागतो. मग त्याची ॲक्युरेट लायबिलिटी म्हणजे ॲक्युरेट पेमेंट होण्यासाठी तुम्हाला अकाउंटिंग हे इम्पोर्टंट असतं. आता अकाउंटिंग मधल्या बेसिक टर्म्स बघूया. अकाउंटिंगमध्ये रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस, प्रॉफिट, ॲसेट्स आणि लायबिलिटीज ह्या बेसिक टर्म्स आहेत. आता रेव्हेन्यू म्हणजे अगदी सोपं. जे काही सेल करता तुम्ही बिझनेसमध्ये, त्याला म्हणतात तुमचा रेव्हेन्यू. एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस म्हणजे डे टू डे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, म्हणजे तो बिझनेस रन करण्यासाठी तुम्हाला ज्या काही खर्च लागतात. म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी लागती, रेंट लागतं, स्टाफ हायर केला असेल तर सॅलरी लागते, मार्केटिंगसाठी एक्सपेन्सेस लागतात, अशा गोष्टी. प्रॉफिट म्हणजे काय? तर हे रेव्हेन्यू म्हणजे हा सेल वजा पर्चेस. म्हणजे सेल सेल आणि सेलमधून पर्चेस आणि काही एक्सपेन्सेस सगळे वजा करून जे काही राहतं ते तुमचा प्रॉफिट आहे. ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे काय? तर तुम्ही बिझनेसमध्ये जे काही ओन करता, स्वतःच्या मालकीचं असतं. फॉर एक्झाम्पल बिझनेस चालू करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही लँड घेतली, नंतर त्यामध्ये बिल्डिंग उभारली, फर्निचर घेतलं किंवा फॅक्टरी उभारली, त्यात मशिनरी आणली. तर ह्या सगळ्या ज्या स्वतःच्या तुमच्या मालकीच्या वस्तू आहेत, त्यांना म्हणतात ॲसेट्स. आणि शेवटी लायबिलिटीज. लायबिलिटीज हे एक्झॅक्टली अपोझिट ॲसेट्सच्या असतं. जी काही इन फ्युचर तुम्हाला देणी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही स्वतःचं बिझनेस कॅपिटल नाही वापरलं. तुम्ही काय केलं, तर बँकेकडनं लोन घेतलं. तर हे इन फ्युचर कधी ना कधी तुम्हाला द्यावं लागणार. क्रेडिट कार्डवरती काही तुम्ही जर का शॉपिंग केली किंवा खर्च केले, तर ते सगळे इन फ्युचर तुम्हाला द्यावे लागणार. ह्या सगळ्या इन फ्युचर ज्या देणी असतात त्याला म्हणतात लायबिलिटी. की ॲक्टिव्हिटीज इन अकाउंटिंग. आता अकाउंटिंगमध्ये काय-काय ॲक्टिव्हिटीज असतात. तर पहिल्यांदा तुमचं अकाउंटिंगचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं. हे रेकॉर्डिंग असतं, हे तुम्ही जर्नल एंट्री थ्रू करता. नंतर किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्येही करता.
नंतर मॅनेज डॉक्युमेंट्स. आता हे रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला मेन डॉक्युमेंट्स मेंटेन करावे लागतात. ज्या बेसिसवरती समोरची अकाउंटंट व्यक्ती ही अकाउंटिंग करू शकते. मग त्या वेगळ्या फाइल्स तुम्हाला मेंटेन करायला लागतात. इन्व्हॉइसेसच्या म्हणजे ज्या तुम्ही सेल केले किंवा तुम्हाला पर्चेस करताना जे काही इन्व्हॉइसेस आले, रिसिप्ट्स आल्या, त्याचे तुम्हाला डॉक्युमेंट्स मेंटेन करायला लागतात. ट्रॅक पेमेंट्स म्हणजे काय? तर तुम्ही ज्या खर्च केले बिझनेसमध्ये, मग ते व्हेंडॉरला केले असतील किंवा स्टाफवरती केले असतील, तर ते सगळे पेमेंट्स तुमचे ट्रॅक करण्यासाठी इम्पोर्टंट एक ॲक्टिव्हिटी राहते अकाउंटिंगमध्ये. प्रिपेअर रिपोर्ट्स. रिपोर्ट्स म्हणजे काय? तर तुमची बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट हे जे रिपोर्ट्स आहेत, हे प्रिपेअर करणं ही सुद्धा एक अकाउंटिंगची ॲक्टिव्हिटी असते. आणि प्लॅन बजेट म्हणजे ह्या वर्षीचं तर झालं सगळं. बिझनेस आज तर चालू आहे. पण इन फ्युचर ह्याच्यामध्ये तुम्हाला वाढ करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही बजेट्स ठरवावे लागतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी प्लॅन करावा लागतो, की मी इन फ्युचर एवढा खर्च करेल. मग तो खर्च करण्यासाठी मी पैसे इथून उभे करेल. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा अकाउंटिंग ॲक्टिव्हिटीचाच एक पार्ट येतो. अकाउंटिंग टूल्स फॉर स्टार्टअप. आता हे अकाउंटिंग जर तुम्ही मॅन्युअल केलं सुरुवातीला तर ठीक आहे. पण ज्यावेळेस तुमचा बिझनेस ग्रो होतो, तर त्यावेळेस तुम्ही एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर नक्की यूज करा. हे मी सजेस्ट करेन. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचं अकाउंटिंग हे व्यवस्थित मेंटेन करता येतं आणि तुम्हाला अगदी ॲक्युरेटली प्रत्येक गोष्ट सापडते. मग ह्यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत, म्हणजे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. टॅली आहे, क्विकबुक आहे, Zoho आहे किंवा Excelमध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित मेंटेन करू शकता. फंडिंग अँड अकाउंटिंग. आता अकाउंटिंग हे काय इम्पोर्टंट असतं सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. जेव्हा तुम्ही बिझनेस करता, स्वतः बिझनेस करता, तर त्यावेळेस कुठेही असं व्हायला नको, की तुमचे पर्सनल एक्सपेन्सेस आणि बिझनेस एक्सपेन्सेस हे एकत्र झाले. म्हणजे तुम्ही पर्सनल गोष्टीसाठी काही खर्च केला आणि बिझनेससाठी काही खर्च केला, याचं व्यवस्थित बायफर्केशन तुमचं व्हावं. ह्यासाठी ही अकाउंटिंग खूप इम्पोर्टंट आहे. नंतर तुम्ही सेल तर केला, पण इन्व्हॉइस नाही दिलं, तर तुम्हाला त्याच्याकडनं किती येणं होतं, हे लक्षात नाही राहिलं. ह्या गोष्टी तुमच्या कुठेही मिस व्हायला नको. या गोष्टी कुठेही तुमच्या राहायला नको म्हणूनही अकाउंटिंग खूप इम्पोर्टंट असतं. नंतर या महिन्याचे जे सेल केला होता तो चुकून पुढच्या महिन्यामध्ये बुक केला किंवा पुढच्या महिन्याचे जे काही सेल करण्याचे ॲडव्हान्स येणं आलं ते याच महिन्यामध्ये बुक केलं. की असे हे जे ट्रॅकिंगच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या अकाउंटिंगमुळे तुमच्या व्यवस्थित मेंटेन होतात. आणि तुमचं जर अकाउंटिंग व्यवस्थित असेल, तर समोरची जी व्यक्ती असते, ही तुमच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे की नाही किंवा तुम्हाला लोन द्यायचं की नाही, मग ती बँक असो किंवा तुमच्या ओळखीचे लोकं असो, हे ठरवतात. तुमच्या बुक्स बघून किंवा तुमची बॅलन्स शीट, प्रॉफिट बघून हे लोकं ठरवतात. त्यामुळे ही अकाउंटिंग हे इम्पोर्टंट असतं. बेसिक फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता अकाउंटिंगचे जे बेसिक फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, त्यामध्ये काय-काय येतं? इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट म्हणजे काय? तर तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस हे दाखवतं. किती तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये, एखाद्या वर्षामध्ये किती तुम्हाला त्यातून प्रॉफिट झाला बिझनेस करून किंवा किती लॉस झाला, हे इन्कम स्टेटमेंटमधनं कळतं तुम्हाला. बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे तुम्हाला ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे तुमची स्वतःची मालकीची किती अ, आहे, मग किती मालकीची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्हाला इन फ्युचर किती देणी आहे. लायबिलिटीज म्हणजे देणी, हे तुम्हाला बॅलन्स शीटवरून कळतं. आणि कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला दाखवतं, की ह्या पूर्ण वर्षभरामध्ये किंवा पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुम्हाला किती पैसे आले, म्हणजे कसे-कसे आले, किती आले आणि किती-किती गेले आणि नेट तुमच्या हातामध्ये किती राहिलं, हे तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंटवरून कळतं. एक एक्झाम्पल घेऊया. एक बिझनेसमन आहे, की तो जो बॉटल्स विकतो. तर आता त्याचा सेल किती झालाय? 50,000चा त्याचा सेल झालाय. आणि सेल करण्यासाठी तिला खर्च किती करावा लागला? तर 30,000. हा सेल समजू आपण सगळे बॉटल्स विकून झालेला आणि एक्सपेन्सेस त्यांनी रॉ मटेरियल आणून, मॅन्युफॅक्चरिंग करून, स्टाफ हायर करून, रेंट देऊन
त्याने जो पूर्ण सेल केला मार्केटिंग करून तो ₹30,000 झाला. म्हणजे त्याला नेट प्रॉफिट किती झाला? हा 20,000 झाला. हे आपल्याला कधी कळू शकतं? जर त्यांनी सिस्टमॅटिकली सगळं अकाउंटिंग रेकॉर्ड केलं असेल, तर ह्या प्रॉफिटवरती 20,000 वरती आता त्याला टॅक्स पे करायला लागतोय आणि तो इन्व्हेस्टरला हे सगळं रिपोर्ट करू शकतो. हे सगळं तो अकाउंटिंग थ्रू दाखवू शकतो. अगदी सोप्या ह्याच्यामध्ये इथे मांडलेलं आहे. हेच तुम्हाला अगदी सोप्या ह्याच्यामध्ये जर तुमचं प्रॉपर अकाउंटिंग असेल, तर आपल्याला हे सगळं रिपोर्ट करता येतं. बेनिफिट्स ऑफ गुड अकाउंटिंग. आता अकाउंटिंगचे काय-काय फायदा आहे? एक-एक बघूया. क्लिअर फायनान्शियल पिक्चर्स म्हणजे तुमच्या बिझनेसचं जे खर्च किंवा इन्कम ह्याचं क्लिअर पिक्चर. कॅश आली किती, कॅश गेली किती पूर्ण वर्षभरामध्ये ह्याचं क्लिअर पिक्चर हे अकाउंटिंगमध्ये कळतं तुम्हाला. बेटर कॅश कंट्रोल म्हणजे अगदी असं व्हायला नको, की तुम्ही बिझनेसमध्ये काहीतरी आता करताय, तर तुम्हाला अचानक देणेकरी येऊन मागे लागले, की तुम्ही नाही आता आम्हाला आमचे पैसे परत द्या. असं अचानक कुठली गोष्ट व्हायला नको. कॅश व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. खूप कमी पण नसायला पाहिजे आपल्याकडे किंवा आयडियल कॅश पडूनच राहिलेली आहे, असंही व्हायला नको. हे जे कॅशचं कंट्रोल मॅनेजमेंट आहे, हे तुम्हाला अकाउंटिंग शिकवतं. ईझियर टॅक्स फायलिंग. आता तुम्ही जर का प्रॉपरली अकाउंटिंग केलं असेल, तर तुमचा प्रॉफिट किती, लॉस किती आपल्याला कळू शकतो आणि त्या बेसिसवरती आपण तुमची टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. टॅक्स लायबिलिटीला एक व्यवस्थित बेस राहतो. तुमचा एक प्रूफ राहतो, की अकाउंटिंग तुमचं प्रॉपर आहे आणि हे एवढा-एवढा तुमचा प्रॉफिट आहे. त्याप्रमाणे आपण टॅक्स पेमेंट करू शकतो. इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स. इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स म्हणजे समोरची व्यक्ती जेव्हा तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करते, तर तिच्याकडे सुद्धा एक प्रमाणपत्र जे आपण असतं आपल्या किंवा प्रगती पुस्तक जे असतं, ते तुमचं प्रगती पुस्तक हे अकाउंटिंगच्या मार्फत त्यांच्याकडे समोर दिसतं त्यांना. आणि त्याच्यावरून त्यांना तुमच्यावरती कॉन्फिडन्स येतो. नाही, ही व्यक्ती ना, हिला मी पैसे दिलेत म्हटल्यावरती ही मला एवढ्या-एवढ्या टाईम पिरियडमध्ये नक्की मला रिटर्न करेल आणि मला माझे पैसे परत मिळतील. प्लस मला त्याच्यावरती इंटरेस्ट वगैरे काही देऊन परत करेल. आणि बिझनेस ग्रोथ. बिझनेस ग्रोथ म्हणजे ह्या वर्षी तुम्ही किती ग्रो केली, पुढच्या वर्षी किती ग्रो केली, म्हणजे तुमचा हा पॅटर्न जो आहे ग्रोथचा, हाही तुम्हाला अकाउंटिंगवरनं दिसतो. म्हणजे हा किती फायदेशीर आहे इन फ्युचर एक्सपांड केला तर बिझनेस हे सुद्धा हे ग्रोथ चार्ट सुद्धा तुम्हाला अकाउंटिंगमध्ये कळतो. ही अकाउंटिंग मी अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं. अकाउंटिंग तसं फार डीपमध्ये आहे. पण अकाउंटिंगमध्ये तुम्हाला जर काही आणखीन इन डिटेल माहिती हवी असेल, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तुमचे नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ह्या ईमेल आयडीवरती तुम्ही मेल करू शकता. थँक यू.